पेशव्यांनी काय जास्त फेमस केले अष्टविनायक असं काही आहे? कारण मग सगळे म्हणतात की अष्टविनायकांचा इतिहास पेशव्यांशी जास्त जोडला जातो. त्या काळात जास्त प्रचलित झालं हे अष्टविनायक प्रकरण वगैरे. असं नाही आहे खरं तर. गंमत कशी असते, मी जर राजा आहे असं समज आणि माझं दैवत जर शिव आहे तर मी शिवक्षेत्रांना जास्तीत जास्त दान देतो. उदाहरण द्यायचं झालं, सातवाहन असतील, महाराष्ट्रात आलेले शिलाहार असतील, राष्ट्रकूट असतील. शिवाचे पूजक होते राष्ट्रकूट, जे त्यांनी वेरूळ लेणी, कैलास लेणं बांधलंय. जे राष्ट्रकूट जैन संप्रदायाशी निगडीत होते त्यांनी तो अवलंबला होता, त्यांनी जैन लेण्या बांधल्या. जे बुद्ध धर्माशी निगडीत होते त्याच राष्ट्रकूटच राजांनी बुद्धिस्ट लेण्या बांधल्या. मग आपण असं म्हणू शकतो का की त्यांनी बुद्धिस्ट लेण्या मोठ्या केल्या? नाही की नाही. आता गंमत अशी आहे की पत्र आपल्याला ही जी सापडतात त्यावेळेस त्यांनी त्याला नगारखाने दिलेले आहेत, अनेक तरतुदी लावून दिलेल्या आहेत, अनेक पगार हे सरकारातनं होत होते त्यांचे. त्यामुळे पण मी म्हटलं असे 2 पत्र आपल्याकडे आहेत ना, एक 1732चं पत्र आहे आणि एक आहे राजाराम महाराजांचं, ज्यामध्ये अष्टविनायक हाच विषय. बरोबर. ओके. आणि अजून एक की रायगड, पुणे आणि नगर या 3 जिल्ह्यामध्ये ही 8 मंदिरं विभागली गेली आहेत. तर स्पेशल त्याला काही असं काही रिझन आहे की असं काही नाही आहे? म्हणजे असं नाही आहे. विदर्भामध्ये पण मंदिरं आहेत, अष्टविनायक आहेत. मराठवाड्यात आहे अष्टविनायक, कोकणातले अष्टविनायक आहेत. कसं असतं, हे स्थानं कशी आली आहेत तर ही जी मुद्गल पुराण आणि गणेश पुराणामधली जी स्थानं आहेत ती स्थानं आपण पकडलेली आहेत. आता उदाहरण देतो, जसं आपल्याकडे अष्टविनायक आहेत तसे काशीमध्ये 56 विनायक आहेत. बरं. ढुंडीराजमध्ये गणराय आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला हे 56 विनायक आहेत. हे कसं कळलं आपल्याला? तर स्कंद पुराण आणि तत्सम पुराणामध्ये आपल्याला उल्लेख मिळाले आणि ते स्थान आपण बघितले. त्याच पद्धतीने जे पुराणांमध्ये स्थानं येतात जी आपण बघितली तीच स्थानं इथं निवडण्यात आली. म्हणून बाकीची, पुन्हा मी सांगतोय, म्हणून बाकीची स्थानं ही पुराणांमध्ये नाहीत अशातली गोष्ट नाही. ही यात्रा तशी सुरू झाली, ती यात्रा आपण फॉलो करतो. तू उद्या माझा जर विदर्भातल्या अष्टविनायकांवर पॉडकास्ट घेतला तर मी विदर्भातल्या अष्टविनायकांच्या गोष्टी आणि इतिहास सांगेन. कोकणातले, महाराष्ट्रामध्ये इतके सुंदर सुबक इतिहास असलेले आणि कथा असलेले गणपती आहेत की गणपतीचे 10 दिवस आपण 2-2 तासाचे पॉडकास्ट वेगळे टाकू शकतो. क्या बात आहे. इतके गणरायांचे आणि अनुभव असलेले. म्हणजे मी असं नाही म्हणत की, आणि मी सगळे म्हणतो हे इतिहासातले, आत्ता आपण मंदिर तयार केलंय असे म्हणत नाही, हे सगळे आधीचे म्हणतो. बरोबर. आणि मला योगायोग आत्ता आठवला की परवाच तू अष्टविनायकांची यात्रा करून आलायस ना. अष्टविनायकांची यात्रा परवा झाली आणि अष्टविनायकांची यात्रा झाली. माझंच याच विषयांवर काम चाललंय, गणपत्य संप्रदाय, आणि याच्यावरच अभ्यास चालू आहे आणि काही संशोधनही चालू आहे. तर त्यासाठी मोरगावला मी म्हटलं योगींद्र मठात तुम्ही गेलात तर योगींद्र मठात जाऊनच या. अच्छा. योगींद्रांनी, कुठे आहे तो मोरगावमध्ये मंदिर आहे पासून? असं मी आता कसं दाखवू, आता हा मोरगावचं मंदिर आहे, इथं हे दार आहे, ह्याच्या बाजूने यायचं आणि इथं तुमचा मठ आहे. म्हणजे मी जर दाखवतो आणि हे जर लोकांनी बघू शकत असतील तर अगदी असंच आहे हे अंतर, एवढंच अंतर आहे. ओके. तिथं जा, तिथं अनेक ग्रंथ आहेत जे प्रकाशित झालेले आहेत. गणेश सहस्त्र नाम तिथलं घ्या, त्याची योगींद्रांची टीका त्यावर बघा. टीका म्हणजे मराठीतली टीका नाही बरं का, त्याला आपण म्हणतो त्याचा अर्थ लोकांना समजून सांगण्यासाठी. त्या योगींद्र मठात तर जाच. आजूबाजूला आता ही द्वार यात्रा जे करतात ती द्वार यात्रा पण केली पाहिजे. जर तुम्हाला शक्य असेल तर चिंचवड संस्थान, आता हे चिंचवड संस्थानाच्या अंडर काही येतात, चिंचवड संस्थानांबरोबर जा, ते द्वार यात्रा करतात. त्यांच्याबरोबर पालखी, ती पालखीची कधीपासून, तेव्हापासून म्हणजे मोरया गोसावींपासून पालखीची हे आहे ती करा तुम्ही. तिथलं नग्नभैरवाचं दर्शन घ्या, पंचलिंगेश्वर, जडभरत आश्रमाचं दर्शन घ्या. अशी अनेक, एकाच ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर इतकी दर्शनं होऊ शकतात. आणि काय आपल्याकडं आपण त्याचा इतिहास समजून घेत नाही. इतिहास समजून घेत नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे, आपण जातो, दर्शन घेतो, आपण काहीतरी मागतो आणि आपण बाहेर पडतो. प्रत्येक वास्तू, प्रत्येक मूर्ती आणि प्रत्येक ठिकाण आपल्याला काही ना काहीतरी सांगत असतं. ते काय सांगत असतं तर ते त्यांचा इतिहास सांगत असतं. तो इतिहास थांबून समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्या वेळेस त्या अंतराळामध्ये उभे राहतात, त्या मंदिराच्या अंतराळाच्या भागात उभे राहतात, गर्भगृहापासून बाजूला,
त्यावेळेस तुम्ही ती मूर्ती पूर्ण नीट बघता की नाही. हा पण वरती तिला फणा आहे बघा, सुंदर फणा आहे नागाचा, बाजूला सिद्धिबुद्धी आहेत त्या प्रतिमा, म्हणजे धातूच्या प्रतिमा आहेत बरोबर. ह्या किती निरखून आपण बघतो, त्याचा गंध किती निरखून बघतो आपण. इतकं सुंदर ज्यावेळेस आपण बघतो ना सर्वेश, त्यावेळेस ते जिवंत होतं. बरोबर. त्यावेळेस ह्या कथा सगळीकडे कुठेतरी जोडल्या जातात. आपल्याला ह्या मोरगावचं स्थान महात्म्य हे इतिहासातही का होतं हे कळतं. इतकी गर्दी अजूनही होते, ही का होते हे प्राचीन उत्तर आपल्याला मिळतं की माणूस राहत होता, व्यापारी येत होते. बरोबर. आणि व्यापाऱ्यांपासनं, व्यापारी काय करणार, व्यापारी पूजा करत असतात. दुसरं म्हणजे व्यापारी सतत फिरतीवर असतात. मग सगळ्यात जास्त विघ्न कोणाला येणार आहेत, तर यांना येणार आहेत ना. पाऊस, पाणी, ऊन, प्लस कोणीतरी काही ना काहीतरी तुमच्यावर आघात करेल, हे सगळी विघ्न यांना येणार आहेत. त्या विघ्नांपासून संरक्षण करणारी कुठे देवता, तर ती तिथंच आहे मोरगावला. आणि मुद्गल पुराणामध्ये तर तिचं, मुद्गल पुराण का मला पुराणाचं नाव आता आठवत नाही, दोघांपैकी एकच असेल, त्यामध्ये तर शतयोजने भूमी आहे ही मोरगावची, आणि मोरासारखा आकार आहे. आता मोरगाव का म्हणतात तर त्याचे वेगवेगळी कारण, त्याचा मोरासारखा आकार आहे, मोरांची संख्या जास्त आहे, किंवा मयुरावर आरूढ असलेल्या गणरायाने याचा वध केला आणि तो तिथं थांबला म्हणून तो मोरगाव आहे, आणि तो मयुरेश्वर आहे असं म्हटलं जातं. रामदास स्वामी आणि मोरगाव यांचा पण कधीतरी मी ओझरता उल्लेख वाचलाय एका ठिकाणी. तर काय कनेक्शन आहे रामदास स्वामींचं या मयुरेश्वराशी? असं आपण मानतो की आज जी आपण आरती म्हणतोय, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, ती आरती ज्यावेळेस रामदास स्वामी मोरगावला आले, मयुरेश्वराचं दर्शन घेतलं, त्याला पाहून त्यांना ती आरती सुचली आहे. अच्छा. आणि ते बघताना त्यांनी ते लगेच ते म्हटलंय की तो सुख करता आहे, दुःखांचं हरण करणार आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, आपण नुरवी पूर्वी असं म्हणतो, वार्ता विघ्नाची नुरवी, तो हे करतो, प्रेम पुरवणारा असा तो देवता आहे. आणि अख्खं तो जसा त्यांना दिसला, त्याने जसं दर्शन दिलं तसंच्या तसं त्यांनी वर्णन केलं. म्हणून ते लंबोदर पीतांबर फणीवर बंधना वगैरे वगैरे जे आहे हे त्यांना तिथं मयुरेश्वराने दर्शन दिलं आणि तसंच्या तसं लिहिलं, जे आज आपण आरती सर्व ठिकाणी म्हणतो. म्हणजे त्याचा उगम मोरगावात आहे. क्या बात आहे. इतकं मोठं आणि विस्तृत याचं विश्लेषण मी ऐकलं नव्हतं. मला ही स्टोरी सुद्धा इतकी विशेष माहीत नव्हती. हा पूर्ण पॉडकास्ट अवेलेबल आहे द पोस्टमन या यूट्यूब चॅनलवर, आणि त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट आत्ताच पूर्ण बघा आणि द पोस्टमन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.